चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सेक्शन बघितला होता माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या सिरीजचं हे तिसरं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये सेक्शन बी स्लाईडवरती तुम्हाला दिसत असेल. तर त्याच्यामध्ये आपण अभिवृत्ती लिहिलेलं आहे आणि त्याचा इंग्रजी होतो ॲटिट्यूड. आता याच्याबद्दल आपल्याला काही फार जास्त बोलण्याची गरज नाही आहे. आपण म्हणतो ना, मला सर्व यार तुझा आवडतो, तुझा ॲटिट्यूडनं खूप बेकार आहे ना. तू एकदम छान माणूस आहे, फक्त तू ॲटिट्यूडनी गेलेले आहे. आता याच्यामध्ये असं बोलत असताना ॲटिट्यूड खराब आहे, ॲटिट्यूड चांगला आहे ना. लोक बोलताना दिसतात ना, अरे यार तो माझ्याशी इतक्या बेकार पद्धतीनं वागला. पण यार आपण तसं नाही वागू शकत लोकांसोबत, आहे ना, कारण की आपला स्वभाव नाही तसा. आता या स्वभावाची निर्मिती कशी झाली हो, तर मागचा जो सेक्शन आपण डिस्कस केलेला होता, त्याच्यामध्ये आपण मूल्य किंवा संस्कार, त्यानंतर त्यातून उत्पन्न झालेले नैतिक मूल्य आणि ते आपण स्वीकारले, त्याच्यावर आपला प्रत्येक प्रकारचा सामाजिक संबंध जोपासत असताना जो एक व्ह्यू असतो लोकांकडे पाहण्याचा, समाजाकडे पाहण्याचा, त्यानंतर एखाद्या राजकीय घटनेकडे बघण्याचा, प्रशासनिक अधिकाऱ्यामध्ये, जसं आता आपल्या अमरावतीमध्ये जी घटना घडली आणि पोलीस प्रशासनावरती जे ताशेरे ओढण्यात आले, आता पोलीस प्रशासन म्हणतं ते आकसाने ओढण्यात आले की अन्य काही असू शकतो. आता या घटनेबद्दलची एक जिवंत माणसाची आणि जिज्ञासू माणसाची या घटनेच्या मागचं कारण आणि त्याचे पडणारे पडसाद किंवा प्रभाव हे जाणून घेण्याची जी वृत्ती आहे ना, त्यालाच आपण ॲटिट्यूड या संदर्भामध्ये त्यांना या ठिकाणी डिफाईन करू शकतो. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा, प्रास्ताविकामध्ये हे करत असताना मागच्या टॉपिकचा संदर्भ यायचा आहे. आपण काय करतो की सलग पद्धतीनं वाचत जातो, आपलं मागचं सोडून देतो. मागचा जो टॉपिक मी सांगितलेला होता त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या निर्माणासंबंधी किंवा पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटच्या बाबतची चर्चा आपण केलेली होती आणि त्यातून सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याचा जो एक वेगळा दृष्टिकोन असतो आपला, किंवा प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये या घटनांकडे पाहण्याचा अविभाज्य दृष्टिकोन भिन्न भिन्न असतो. म्हणजे जे आणि त्याचमुळे जेव्हा आपण आपापसामध्ये डिस्कशन करतो तर एक व्यक्ती कुठल्या तरी त्याच घटनेशी संबंधित असलेल्या एका बाबीची चर्चा करतो, दुसरा व्यक्ती दुसऱ्या आस्पेक्टची चर्चा करतो. म्हणजे काय, दोन्ही व्यक्ती अलग अलग त्या घटनेच्या बद्दल आकलन करत असताना, त्याबद्दल अधिक प्रकारची जर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असल्यास किंवा त्या घटनेबद्दल विशेष सांगण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक माणसाला त्या घटनेच्या विविध आस्पेक्टला धरून त्याला तो आस्पेक्ट चांगला वाटतो, याला हा आस्पेक्ट चांगला वाटतो, तिसऱ्या माणसाला तिसराच एखादा आस्पेक्ट चांगला वाटेल, तर तो त्याच्या ॲटिट्यूडचा भाग आहे. आणि पहिल्या टॉपिकमध्ये जी गोष्ट आपण या ठिकाणी चर्चित केलेली होती, या ॲटिट्यूडसाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटच्या संबंधातली ही अभिवृत्तीची संकल्पना या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला नव्याने नोंदवलेली आहे. आता या अभ्यासक्रमामध्ये ॲटिट्यूड हा विषय टाकण्याचं काय कारण आहे, कारण तुम्ही होणारा एक वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आणि प्रत्येक घटना जी तुमच्या अवतीभोवती घडेल, तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये जाल, तुम्ही महसुली प्रशासनामध्ये जाल, तुम्ही त्याच्यानंतर फॉरेस्ट प्रशासनामध्ये जाल, तर या ठिकाणी आपला ॲटिट्यूड, मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की आपण जे काम स्वीकारलं किंवा जो माझा व्यवसाय आहे त्या व्यवसायाशी समर्पण हा भाव आणि त्यासोबतच समर्पित असताना त्यातून त्या कामाप्रती कमिटमेंट, त्या कामाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, या सर्व गोष्टींची चर्चा करत असताना एक ॲटिट्यूड निर्माण होतो. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये या बी सेक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असा आहे की अभिवृत्तीची निर्मिती ही व्यक्तिमत्व निर्मितीच्या प्रक्रियेनंतरची तुम्हाला जी या गोष्ट आहे. आता याच्यासाठी पहिल्या टॉपिकमध्ये ज्या काही संस्कार किंवा जडणघडणीच्या संबंधात आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या बुद्धिमत्तेवर झालेले जे प्रभाव आणि परिणाम आहे, त्यातून एक सारांश स्वरूपामध्ये समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा या पद्धतीची जी वृत्ती प्रकट होते त्यालाच आपण ॲटिट्यूड म्हणतो. तर प्रास्ताविकामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे.
नंबर दुसरा याच्यामध्ये आपण टाकलेला आहे स्वरूप मतलब म्हणजे नेचर ऑफ ॲटिट्यूड. आता नेचर ऑफ ॲटिट्यूड म्हणत असताना तुमची अभिवृत्ती आक्रमक स्वरूपाची आहे. तुमची प्रकृती सर्वांना घेऊन चालण्यासारखा तुमचा स्वभाव आहे किंवा ॲटिट्यूड आहे. सर्वांशी तुम्ही कुठल्या पद्धतीनं सलोख्याचे संबंध ठेवलेले आहे. त्याचं कारणच आहे तुम्ही प्रशासनिक अधिकारी असताना तुमच्या हाताखाली जे कलिग्स असतील किंवा तुमचे वरिष्ठ जे असतील यांच्यासोबत कम्युनिकेट करत असताना या अभिवृत्तीचं प्रदर्शन होणार आहे आणि यातून तुमची अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड प्रदर्शित होणार आहे. त्याचं कारण असं असतं की प्रशासनामध्ये येणाऱ्या समस्यांवरती अनेक ठिकाणी टास्क फोर्सचं गठन होतं. त्याच्यानंतर विविध कमिशन्स निर्माण होतात. त्या कमिशनमध्ये कोणत्या माणसाची नियुक्ती आणि नेमणूक करावी, तर मग एक चांगला अधिकारी है ना, जसं अजित डोभालांनी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं होतं आणि म्हणून त्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे ना. वर्तमान विदेश मंत्री जयशंकर आणि हे पहिल्यांदी आणि तुम्हाला फॉरेन सेक्रेटरी होते. नंतर या सरकारमध्ये त्यांना ते कुठल्याही पद्धतीच्या सभागृहाचे सदस्य नसताना सुद्धा त्यांना विदेश मंत्रालयाचा कारभार दिला, तर तो त्यांच्या ॲटिट्यूडवर. तिसरं महत्त्वाचं, कोंकण रेल्वे जे निर्माण झाली त्याच्यामध्ये ई श्रीधरन होते वरिष्ठ रेल्वेचे प्रशासनिक अधिकारी. त्यांच्या नेतृत्वामध्ये हा सगळा प्रोजेक्ट जर फॉलो झालेला असेल तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्माण केलेली प्रशासनामध्ये आपली एक धमक ना, आणि ही धमक त्यांनी त्यांच्या ॲटिट्यूडनं प्राप्त केलेली होती. आणि अशा पद्धतीचे जे अधिकारी आहे ते प्रशासनामध्ये आपले आयडॉल्स असले पाहिजे. तर पुढच्या सिलेबसमध्ये तो मुद्दासुद्धा आम्ही त्याच्यासोबत जोडलेला आहे की वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी किंवा प्रशासनिक अधिकाऱ्यांचा या अभिवृत्तीच्या निर्मितीमध्ये होत असलेला प्रभाव किंवा परिणाम काय होतो. प्रास्ताविक आणि स्वरूपाचा मुद्दा झाल्याच्या नंतर ॲटिट्यूडचा आपण काढतोय सारांश. सारांशामध्ये आता जी मी गोष्ट बोललो की प्रशासनामध्ये हा मुद्दा किती महत्त्वाचा, कोणत्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा, सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा, आणि अशा पद्धतीचे ॲटिट्यूड ज्या लोकांकडे असतील तर ते लोक प्रशासनाची आणि तुम्हाला, कारण की काय असतं की प्रशासनाची भूमिका जर क्रियाशील असेल तर त्यावर सरकारचं निर्धारण होतं है ना. आता जसं उत्तर प्रदेशामध्ये किंवा अन्य ठिकाणी योग्य मुख्यमंत्री किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा योग्य मुख्यमंत्र्यांची संकल्पना आपण बघितलेली. तर हे कशामुळे आहे? मुख्यमंत्र्यामुळे नाहीत आहेत, तर त्यांच्या हाताखाली काम करणारे जे प्रशासकीय अधिकारी होते, तर वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ नेता जर या पद्धतीच्या नैतिक दृष्टिकोनातून त्याच्या जडणघडणीची किंवा व्यक्तिमत्वाची निर्मिती झालेली असेल तर तो कुठल्याही गोष्टीमध्ये लिथार्जिकता अस्तित्वात आणली गेली पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन प्रशासनिक अधिकाऱ्यांकडनं सहन करू शकत नाही. तर म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. तर अशा पद्धतीची भूमिका घेतलेले अधिकारी किंवा वरिष्ठ राजनेतागण यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रशासनाची प्रक्रिया, याला कुठल्याही पद्धतीचा एकच माणूस जबाबदार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रशासन अगर चुस्त दुरुस्त असेल तर सरकारची समाजामध्ये एक छवी निर्माण होते है ना. मग ती चांगली असू शकते, ती वाईटही असू शकते. तर ती प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्याच्या ॲटिट्यूडवर निर्माण होते. कारण लोक तुमच्याकडे काम करण्यासाठी येतात आणि भारताच्या संविधानाने लोकांना राजा बनवलेले आहे. त्याच्यामुळे लोकांसाठी उपस्थित सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचल्या जातात किंवा पोहोचवल्या गेल्या पाहिजे याबद्दलचं स्ट्रक्चर निर्माण करत असताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे ॲटिट्यूड त्या ठिकाणी भयंकर महत्त्वाचे असू शकतात. कधीकधी असं होतं की तुमच्या कुठल्या तरी पर्सनल कामामुळे एखाद्या माणसाचं काम जे आहे राहून गेलेलं आहे आणि तो तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो आहे की साहेब जरा करून द्याल लवकर लवकर, आणि तुमचा ॲटिट्यूड जर अग्रेसिव्ह असेल की तू या कामासाठी थोडी बसलेला आहे, या ॲटिट्यूडनी जर तुम्ही त्या माणसासोबत चर्चा करत असाल तर त्या माणसाच्या डोक्यामध्ये तुमच्याबद्दलचा जो एक गैरसमज किंवा अशा पद्धतीची भावना निर्माण होईल की प्रशासनिक कर्मचारी आपण नियुक्त केले आणि आपल्याच कामाला प्राधान्य देत नाहीत. तर याचा मेसेज काय जातो समाजामध्ये. पण हीच गोष्ट तुम्ही जर म्हटलं साहेब असं आहे की टेक्निकल अडचणीमुळे काही गोष्टी राहून गेलेल्या आहे, 4 गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर मी साईन करतो, तुम्हाला फोन लावतो आणि तुम्ही त्रास घेऊ नका, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये वारंवार काही येऊ नका, फोन लावल्याच्या नंतर त्याच दिवशी तुमचं काम करून देईल. तर काय होतं, एकच घटना
परंतु प्रशासनिक अधिकारी ज्या दोन पद्धतीनं रिॲक्ट करतो त्या कामावरती, तर त्यामध्ये त्या माणसाच्या मनाला झालेलं किंवा लाभलेलं समाधान, तो तुमच्याकडनं काहीही मागणी करत नाही आहे. तर या पद्धतीचं ॲटिट्यूड, कोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड या पद्धतीचे जर प्रशासनिक अधिकाऱ्याची प्रास्ताविक पर्सनॅलिटीचा भाग असेल, तर या संदर्भामध्ये आपण त्याचा सारांश संदर्भामध्ये काय करतो. आता संरचनेच्या बाबतीत जर चर्चा करत असताना मी सगळं जवळपास मागच्या जेवढं काही बोललेलो आहे या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यामध्ये बोललेलंच आहे. स्ट्रक्चर कसं, सामाजिक संदर्भात व्यवहारवादाची संरचना ज्या पद्धतीनं झालेली आहे त्या पद्धतीने तुमचे ॲटिट्यूड्स निर्माण होतात. नंतर पाचवा मुद्दा याच्याशी साजेसा आपण दिला, ज्याला म्हटलं जातं वृत्ती आणि विचार, थिंकिंग अँड ॲटिट्यूड. कसं आहे, मी अनेकदा सांगतो की जेव्हा दोन माणसं बोलत असतात तेव्हा ते दोन नसतात. त्याचं कारण सांगतोय, हा एक सायकोलॉजिकल पार्ट आहे जो इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कामात पडेल. तर वृत्ती आणि विचारांची एक सांगड असते. जेव्हा मी आणि तुम्ही चर्चा करतो आहे ना, आपण एक वर्बल ऑब्जेक्ट आहे किंवा फिजिकल ऑब्जेक्ट आहे. यामध्ये तुमचं फिजिकल स्ट्रक्चर पाहिल्याच्या नंतर माझ्यावरती जो प्रभाव झाला किंवा तुमच्याबद्दल माझा जो एक ॲटिट्यूड झालेला आहे, आणि मला पाहून प्रत्यक्षपणे तुम्हाला जो काय झालेला आहे, भास झालेला आहे, किंवा तुमच्या डोक्यामध्ये जे माझ्याबद्दलचे विचार आहे, हे झाले दोन माणसं. परंतु एक इनव्हिजिबल प्रवृत्ती आहे की जे वर्तमानात तुम्हाला फिजिकली दिसतंय, तर एक माझ्याबद्दलचं थिंकिंग तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे, आणि तो थिंक करणारा माझ्या डोक्यामध्ये एक माणूस आहे, तुमच्या डोक्यामध्ये एक माणूस आहे. म्हणून जेव्हा दोन लोक चर्चा करतात तेव्हा ते दोन नसतात, तर ते एक्झॅक्टली चार असतात. आणि ॲटिट्यूडची निर्मिती या थिंकिंगच्या प्रोसेसमधनं होते. आणि वृत्ती निर्माण प्रक्रियेमध्ये ॲटिट्यूड अत्यंत महत्त्वाचा असतो, आणि त्याच्यासाठी आपण जो विचार करतो, म्हणून तुम्ही बी पॉझिटिव्ह किंवा या पद्धतीचे आपले घरामध्ये प्रोत्साहित करणारे आपण स्लोगन्स लिहून ठेवत असतो. आणि आपल्याला नेहमी शिकवलं जातं की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार याच्यासाठी करा कारण की तुमची वृत्ती काय हो, आपल्या समाजामध्ये तर खाण्यासोबत सुद्धा त्याचा संबंध जोडलेला आहे. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा तन. तर या पद्धतीची जी विचारसरणी आपल्या समाजामध्ये होती, आपण त्याच्यापेक्षा खोलामध्ये शिरलो की खाण्यामध्ये काय घ्यायचं, शाकाहार घ्यायचा. मांसाहार त्यागाची भूमिका ही याच वृत्ती आणि विचारातून निर्माण झालेली आहे. असं आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असल्यामुळे आपल्याला फार जवळून या गोष्टीचा अनुभव आहे. त्यानंतर नंबर 6, अभिवृत्तीचा व्यवहारवादाशी संबंध. अभिवृत्तीचा व्यवहारवादाशी संबंध आणि प्रभाव काय पडतो, तर मी या ठिकाणी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं की ॲज अ प्रशासनिक अधिकारी म्हणून एकाच व्यक्ती कडे एकाच कामासाठी आलेला माणूस आणि त्याच्या संबंधात एका अधिकाऱ्याचं दोन प्रकारचं वर्तन हे व्यवहारवादाला निर्माण आणि व्यवहारवादाशी कसं सहसंबंधित आहे. कारण शेवटी कसं आहे, ॲटिट्यूडचा संबंधसुद्धा व्यवहारवादाशी असतो. तुम्ही तिरसटलेल्या भावनेनी किंवा तिरसटलेल्या स्वभावाचे माणसं आहे तर तुमचे मित्र फार कमी असतील. तुम्ही सिद्धांतवादी माणसं आहे तर तुमचे सुद्धा मित्र फार कमी असतील. परंतु तुम्ही सगळ्यांमध्ये जर मिळून मिसळून मागत असाल तर तुमच्या मित्रांची संख्या खूप जास्त असू शकते. आता या सगळ्या संदर्भामध्ये विचार करत असताना ॲटिट्यूडनल जो अप्रोच आहे त्याच्याकडे फोकस कसा करायचा आणि त्याची निर्माण प्रक्रिया कशी करायची, तर याची निर्मिती तुमच्या विचारसरणी किंवा थिंकिंगचे जे स्रोत आहे त्यातूनच होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आताचं जे पॅटर्न आहे ते तुम्हाला थिंक करायला लावणारं पॅटर्न आहे. याच्या पहिले कसं होतं, रट्टामार पॅटर्न होतं. काही लोक मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो की जे मार्गदर्शक आहे आमच्यासारखे, ते तुम्हाला सांगतात की ही गोष्ट रटायची. अरे मला सांगा बाबा, 9 पेपरमध्ये तुम्ही काय काय रटणार, न कोणता कोणता पाठ रटणार आहे. मी इथं स्पष्ट करू इच्छितो की येणारा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 80% क्वेश्चन तुमचे थिंकिंग प्रोसेसवर असणार आहे. रट्टामारवाला कार्यक्रम संपलेला आहे. त्याच्यामुळं रटणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकतर हा जो शेवटचा अटेम्प्ट राहील बहुधा 2022चा तो देऊन द्या, अन्यथा मागच्या परीक्षा तुम्ही कंबाईंड वगैरे देऊ शकता. हा विषय तुमच्यासाठी नाही आहे. सगळ्यात स्पष्ट सांगू इच्छितो कारण की हा सगळा विषय थिंकिंगवर आहे.
आता तसंच तुम्हाला जो आहे एसेचा विषय दिलेला आहे, जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय दिलेले असेल आणि निबंधाचं स्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे विदाऊट थिंकिंग तुम्ही करूच शकत नाही. त्याच्यावरती सुद्धा मी 5-10 व्हिडिओ टाकेल. माझ्याकडे 600 निबंध लिहिलेले आहे. त्याचं एक मॉडेलसुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देऊ इच्छितो की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून UPSC असो किंवा राज्यसेवा असो त्यामध्ये निबंध कसा लिहायचा असतो. तर निबंधाची प्रॅक्टिस करत असताना तुम्ही आता जर करत असाल तर मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एका पानावरती संबंधित विषयाचे नुसतं शॉर्ट मुद्दे काढून ठेवायचे, मग ते 100-200 असू शकते आणि प्रत्येक मुद्द्याला लिंकअप करणारा आणि तुमची थिंकिंग असून द्या आणि प्रत्येक मुद्द्याचं तुम्ही 10-10 शब्दामध्ये किंवा एका लाईनमध्ये जरी तुम्ही ॲनालिसिस केलं तरी ते सगळंचं सगळं 200 मुद्द्याला गुणीला 10 शब्द असं पकडा तुम्ही 2000 शब्दाचा निबंध तुमचा होऊन जाऊ शकतो. परंतु हे विचार केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. याच्याबद्दल तुम्हाला सोच आणि तुमची थिंकिंग लेवल फार वरच्या पट्टीची वरच्या पातळीची तुम्हाला लागणार आहे. तर या परीक्षेमध्ये त्याचा आता तुम्हाला फार उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जे लोक आतापर्यंत UPSCमध्ये फेल झाले त्या लोकांसाठी हा अभ्यासक्रम एकदम जिव्हाळ्याचा असणार आहे आणि म्हणून आता या सगळ्यांची संख्या 2-4% असणार आहे. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये राज्यसेवेसाठी भरपूर चान्सेस आहे. जे फ्रेशर्स आहे त्यांनी बिलकुल भीती बाळगण्याचं कारण नाही. येत्या 4-5 वर्षामध्ये या सिलेबसच्या अनुषंगाने होणारं सिलेक्शन मी सांगतो तुम्हाला हार्डली 40 ते 45% होणार आहे. जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सिलेक्शन जे आहे 55% प्लस असतं. थोडंसं जरी आपण आपल्याला मोल्ड केलं, थोडंसं जरी हा बदल स्वीकारण्याची आपण इच्छाशक्ती दर्शविली, बघा बदल हा प्रकृतीचा नियम आहे. मनुष्य जाती अगदी आरंभीच्या कालखंडापासून तर आताही जिवंत आहे. अनेक प्राणी आपण बघितले, डायनासोर संपले या पृथ्वीवरचे. त्याचं कारण की त्यांनी जेव्हा या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे बदल झाले आणि त्याच्यामध्ये वनस्पती राहिल्या नाही, मग यांना खाण्यासाठी जे काहीच नव्हतं तर हे जे आहे उपासानं मेले. क्रिटेशियस आणि या कालखंडातली गोष्ट सांगतोय. आता त्यांनी जर त्यावेळेस बदल स्वीकारला असता तर कदाचित ती जात आज जिवंत राहिलेली असती. मनुष्य जातीचा प्रवास बघा तुम्ही. आरंभी आपण जंगलामध्ये राहायचो, भटक्या जीवन जगलो, एकाकी जीवन जगलो. त्यानंतर आपण शिकारी होतो कारण अग्नीचा शोध तर नंतर लागला. कच्चं मांस खाल्लं माणसाने, है ना. त्यानंतर आपल्यामध्ये थोडेफार बदल झाले. होमो इरेक्टस कालखंड आणि निअँडरथल माणसाच्या मधामध्ये. तर या ठिकाणी आपण मग फूड गॅदर करायला लागलो, जंगलातले फळं किंवा कंदमुळं खाऊ लागलो. तो सुद्धा बदल स्वीकारला आपण. त्यानंतर जेव्हा अग्नीचा शोध लागला तर मग वरण भात भाजी पोळी खायला लागलो आणि आज आपण मांस पण खातो, मांसाहारी पण आहे, शाकाहारी पण आहे. कुठे बदललो आपण? वेळोवेळी होणारे बदल स्वीकारले आणि म्हणून आपलं अस्तित्व जिवंत आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या लोकांना मी हे सांगू इच्छितो की हा बदल है ना मजबुरीनं किंवा बाध्यतेनं स्वीकारू नका. सहर्ष त्याचं स्वागत करा आणि तुम्ही समोरचा परीक्षेच्या तयारीला लागा. या ठिकाणी जी गोष्ट आम्हाला करता येण्यासारखी आहे तो प्रत्येक प्रयत्न मी तुमच्यासाठी करण्यासाठी आमची कमिटमेंट अकॅडमीची आहे. नाही तर तुमचं अस्तित्व संपलं असं समजा तुम्ही. काही लोक म्हणतात आहे की आम्ही आंदोलन करणार या परीक्षा स्वरूप आणि हे जो अभ्यासक्रम आहे त्याच्या विरोधात. कुठल्या गोष्टीसाठी आंदोलन करताय बाबा? आणि आंदोलन तुम्हाला या सिलेबससाठी करण्याचा अधिकार दिला कोणी? आणि केलंय तुम्ही आंदोलन तर काय होणार आहे? म्हणून काय होणार आहे? अरे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच्या सिलेबसला जर फॉलो करताय ते 10 वर्षाच्या नंतर MPSC त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, तुमच्याकडे काहीच नाही आहे. आणि मी बरेचदा सांगतोय, पोरांना माझ्या बॅचमध्ये सांगतोय है ना, तुमची गरज नाही आहे सिस्टमला. तुमची बिलकुल गरज नाही. सिस्टममध्ये घुसणे हे तुमची गरज आहे. सिस्टमला तुम्ही आवडता अशातला काही खूप भाग नाही. आणि या स्पर्धा परीक्षा काही सगळ्यांसाठी नसतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी विचार करायचा की हा सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये आपण पर्सनॅलिटी कशी निर्माण करू शकू किंवा कशी होऊ शकते आणि तो बदल स्वीकारून आपल्याला काय करता येण्यासारखं आहे या पद्धतीनं तुम्ही विचार करून जे आहे पुढच्या पायऱ्या ज्या आहे पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा याच्यामध्ये घाटाचं काय
तुमच्याच व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे ना. याच्यामध्ये आहे ना चुकीचं काय, याच्यामध्ये तोटा काय आहे तुमचा? नाही, मी बघितलं पेपरमध्ये की आम्ही आंदोलनं करणार, फलानं करणार, डिमकं करणार, है ना. आंदोलन कोण्या गोष्टीसाठी केलं पाहिजे है ना, हे तर समजलं पाहिजे है ना. तुम्हाला प्रांजळपणे सांगतोय की अस्तित्व जर आपलं अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला हा बदल स्वीकारावा लागणार आहे. अनेक या संस्कृतीमध्ये, अनेक या पृथ्वीवरती बदल झालेले आहे आणि त्या बदलांनाच आपण अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड म्हणतोय. तुम्ही हा बदल स्वीकारू शकत नाही तर उद्या तुम्ही प्रशासनात गेल्याच्या नंतर कुठल्याच पद्धतीचा बदल स्वीकारण्याची तुमची मानसिकता असणार आहे. आता प्रशासनामध्ये बदल झाले नाही. डिजिटल इंडियाचा कन्सेप्ट आल्याच्या नंतर संपूर्ण प्रशासन प्रक्रियेचं डिजिटलायझेशन होत आहे. तुम्ही अधिकारी झाल्याच्या नंतर तुम्हाला ना हा बदल आम्हाला नाही आवडत आहे. म्हणजे सिलेक्शनमध्ये तुम्हाला बदल नाही पाहिजे आहे. एकदा नोकरीत तुम्ही गेल्याच्या नंतर मग सगळं जरी बदललं तरी चालेल असं आपली वृत्ती आहे. म्हणजे इट्स ॲन करप्ट मानसिकता, याला आपण काय म्हणतो, करप्ट मानसिकता. बर्ट्रांड रसेल नेहमी म्हणायचा, मॅन करप्ट्स जेन्युइनली. हां, म्हणजे मी बदललेलं आहे ते. ॲक्च्युली त्यांचं मत होतं पॉवर करप्ट्स मॅन ॲब्सोल्युटली, पण माझं असं मत आहे की आपण जेन्युइनली करप्ट प्राणी आहे. म्हणजे मजाकीचा भाग सांगतोय. याचा अर्थ काय होतो, प्रांजळपणे सांगतोय, एकदम शुद्ध विचाराने या परीक्षेच्या बदलांना स्वीकारा. तुमचं चुकीचं काही होणार नाही, तुमचं कुठे नुकसान होणार नाही. उलट ही परीक्षा तुमच्यासाठी वर्तमानात वरदान आहे असं माझं मत आहे. आणि तुम्ही जर अमोरासमोर आले तर मी हे सिद्धसुद्धा करून दाखवू शकतो. काय फक्त भाषाशास्त्र तुम्हाला सुधारायचे, भाषेची शैली विकसित करायची आहे, थोडाफार शब्दसंग्रह जमा करायचा आहे, 150 शब्दामध्ये लिहायची भाषा शैली विकसित करायची आहे, अकॉर्डिंग टू क्वेश्चन टू रिक्वायरमेंट फुलफिल करायची आहे आणि मटेरियल कलेक्ट करून त्याला रीड करायचं आहे. इतकं साधं सोपं सरळ सिंपल आहे. आणि मी पहिले सांगितलं ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा कठीण असते डिस्क्रिप्टिव्ह टाईप परीक्षेपेक्षा. आता याच्यापेक्षा अजून वरदान कोणतं असलं पाहिजे तुमच्यासोबत, तुमच्यासाठी, तर फ्रेशर्सनी कमीत कमी या विषयाचा 1 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही परीक्षेला जा. 7वा मुद्दा होता नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती. तर या दोनची सांगड कंपॅरेटिव्हली याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि त्यातून हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो की नैतिक अभिवृत्ती किंवा या सगळ्यांचा संबंध तुम्हाला ॲटिट्यूडशी जोडायचा आहे. याच्यामध्ये सरळ सरळ एथिकल ॲटिट्यूड जोडायचा आहे. मग तो व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही पद्धतीचा असू शकतो, तो काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 8वा मुद्दा आहे सामाजिक प्रभाव आणि अनुभूती किंवा अनुभव. तर जशा पद्धतीचा राजकीय प्रभाव आहे तशाच पद्धतीचा सामाजिक आहे, तशाच पद्धतीचा शैक्षणिक असेल. तर सामाजिक प्रभाव हा शेवटी प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा असणार आहे. कारण तुमच्या पद्धतीचा किंवा आपला जो या संबंधात या विषयाशी संबंधित असलेला जो ॲटिट्यूड आहे त्याचा शेवटी संबंध येतो याचा सामाजिक प्रभाव काय होणार आहे. मी जसं बोललो की तुमचं आचरण, तुमचे व्यवहार, तुमची वागणूक हा तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी, तुमच्या राज्यासाठी, तुमच्या केंद्रासाठी तर एक संयुक्त पद्धतीचा प्रभाव ॲटिट्यूडमधनं. ॲग्रेसिव्ह मूड असेल तर तुमचा, वर्तमानात सहिष्णुतेच्या संबंधात देशात जे वातावरण निर्माण झालं आहे, प्रत्येकजण आक्रमक होण्याच्या भूमिकेमध्ये आहे. सहनशीलता कुणामध्येच राहिलेली नाही. तुम्ही पाहिलं पार्किंगमध्ये जागा नाही आणि दोघांची बाचाबाची झाली, एका माणसानं दुसऱ्याचा मर्डर केलेला. म्हणजे आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मर्डर करतात राव. आईनं पबजी खेळू दिलं नाही म्हणून पोट्ट्यानं उडी आईनं मारली. म्हणजे एवढी सहनशीलता नाही राहिली आणि ते पबजी म्हणजे सर्व काही झालं आजकाल लोकांमध्ये. हे जे ड्रॉबॅक्स या सगळ्या गोष्टीचे निर्माण झालेले आहे तर हा कशाचा विषय, ॲटिट्यूडचा आहे ना. भावांनो, आत्महत्या करायला सुद्धा ॲटिट्यूड लागतो. इमाईल दुर्खिम समाजशास्त्रज्ञ आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये आत्महत्येचं तुम्हाला जे आहे त्यांनी विश्लेषण केलं की एक माणूस आत्महत्या करण्याच्या पहिले 3-4दा त्याची प्रॅक्टिस करतो, तेव्हा कुठे 5व्यांदा त्याचा ॲटिट्यूड आत्महत्या करण्याचा होतो. एका वेळेस कोणताच माणूस आत्महत्या करून मोकळा होत नाही, तेवढी ताकद नाही तुमच्यामध्ये ना. अरे एक साप नाही मारू शकत आपण आपल्या घरातला, तर तुम्ही स्वतःचा जीव कसे घेऊ शकता, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. मरायसाठी सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते, तर नोकरी प्राप्त करायसाठी प्रॅक्टिस नाही करावी लागणार. आम्ही जेव्हा सांगतो की रायटिंग स्किल डेव्हलप करा, रोज 5-50 पानं लिहून बघत चला, लोकांना ते जीवावर येतं.
या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि त्या सगळ्यांचा शेवटी हा जो मुद्दा आहे सामाजिक प्रभाव आणि अनुनय किंवा अनुभव, तर याचा संबंध जो आहे आतापर्यंत वरती अभिवृत्तीचे जेवढे विषय किंवा कंटेंट मी आणि या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केले त्या सर्वांचा एक संयुक्त प्रभाव म्हणून सामाजिक प्रभावाची भूमिका आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तर हा या सिरीजचा तिसरा व्हिडिओ होता. पुढे येणाऱ्या काळामध्ये अजून जीपर्यंत मला जायचं आहे, तर सी, डी, ई, एफ आणि जी, तर सलग या पद्धतीची श्रृंखला तुम्ही पाहत चला. नवीन घोषणा, नवीन आपण अपिअरन्सेस यामध्ये पुन्हा तुम्हाला देणार आहोत. तर तुम्ही जर कायमस्वरूपी ही सिरीज पाहत गेले तर तुम्हाला आम्ही समोर आमचं विजन काय आहे, यशोदीप IAS अकॅडमीचं विजन काय आहे, या परीक्षेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन काय आहे, त्याबद्दल आणि त्या बदलांचे असलेलं मटेरियल अवेलेबिलिटी काय आहे, याची सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत जाईल. त्यामुळे मित्रांनो ही श्रृंखला तुम्ही कंटिन्युअस बघत राहा आणि चौथ्या लेक्चरची तुम्ही एक दिवस वेट करा. पुन्हा मी लेक्चर 4 मध्ये तुमच्यासमोर प्रत्यक्षपणे उपस्थित असणार आहे. थँक्यू.